गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग 3. या कथेचे सुपर फॅन तुमच्या इच्छेनुसार सुपर थँक्स करू शकता. कोणतेही कंपल्शन नाहीये. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनीच करायचे आहे. रात्री नीलम घरी अभिची वाट पाहत असतात, पण आजही अभि घरी येत नाही. अभि घरी आल्यावर नीलमना त्याच्यासोबत खूप बोलायचं होतं, पण नीलमनी त्याच्या लग्नाचा विषय काढला होता अभिकडे, म्हणून तो आता घरी येणं टाळत होता. हे एव्हाना नीलमच्या लक्षात आलं होतं. नीलम आता त्यांच्या बेडरूममध्ये येतात. रामदास ऑफिस काम लॅपटॉपवर करत असतात. नीलम त्यांना बोलतात, अहो, आजही अभि घरी आला नाही. कॉलही उचलत नाही. तुम्ही त्याच्या मित्रांना कॉल करून बघता का जरा? अभिने काही सांगितलेही नाही तो कुठे आहे ते. रामदास, अहो नीलम, तुम्ही सतत लग्न कर असा तगादा लावला आहे अभिच्या मागून. हे न्यू जनरेशन आहे, ते इतक्यातच लग्न नाही करत, थोडं लेट करतात. आपल्या वेळेस मुलाला जरा मिसरूट फुटलं की केलं लगेचच त्याचं लग्न. पण आता जमाना बदलला आहे आणि त्यानुसार आपल्यालाही बदलायला हवं. आपण आपल्या आई वडिलांचं ऐकून त्यांच्या मर्जीने लगेच लग्नाला तयार व्हायचो, पण आता तसं नाही. आता आपल्या मुलांची मर्जी चालते. उलटी दुनिया चालली आहे आता. मुलांना जसं हवंय तसं आई वडिलांनी वागायचं. मुलांच्या कलाकलांनी घ्यावं लागतं, नाहीतर सर्वच गणित बिघडतं. नीलम, तुम्हाला आम्ही कित्येक वेळेस सांगितले आहे, अभिला वाटेल लग्न करायचं तेव्हा तो करेल. उगाचच त्याच्यावर जबरदस्ती करू नका. उद्या बिचारी लोकाची लेक आपल्या घरी आपण आणणार. ज्याच्या जीवावर ती लग्न करून आपल्या घरात येईल, तोच जर तिच्याकडे पाहणार नसेल तर त्या नवीन येणाऱ्या मुलींनी कोणाकडे पाहायचे? रामदास नीलमना समजावत बोलतात. मी काय बोलतोय ते येते का तुमच्या लक्षात? आपल्या सर्वांसाठी हे लेक्चर नवीन आहे, त्यामुळे आपल्या सर्वांनाच रामदास यांचे विचार 101% पटलेच असतील, हो ना? पण नीलम यांचं असं अजिबात नव्हतं. रोज मर त्याच्यासाठी कोण रड, असं काहीसं होतं नीलम यांच्या मनात रामदास यांच्या विषयीचे विचार. कारण रामदास यांनी आतापर्यंत नीलमना खूप वेळेस समजावलं होतं, पण नीलमचं आईचं मन बापासारखं कठोर होत नव्हतं. त्यांच्या एकुलत्या एका मुलाचं लग्न लवकर व्हावं हीच जशी काय त्यांची अंतिम इच्छा आहे असंच वागत होत्या त्या घरात. रामदास यांच्याकडे पाठ फिरवून काही न बोलता गुपचूप झोपतात आता नीलम. कितीही बोला, समजावून सांगा तरी पालत्या घड्यावर पाणी. नीलम यांना तसं झोपलेलं पाहून रामदास नाहीमध्ये स्वतःची मान हलवून त्यांचं काम कंटिन्यू करू लागतात. अनुजा गावी घरी पोहोचते. तिला तसं अचानक घरी आलेलं पाहून कल्पना थोडं विचारात पडतात. अनु अशी लगेचच कशी गावी आली? अनु गावी येणार म्हणून मामाकडून कोणाचाच फोन कल्पनांना आला नव्हता, म्हणून त्या अनुला बाहेर अंगणात पाहून अनु अंगणात आहे तरच विचारतात, अगं अनु, तू अशी अचानक न कळवता कशी आलीस? तू तर एवढा हट्ट करून मुंबई पाहायला गेली होतीस ना, मग 2 दिवसात मुंबई पाहून झाली तुझी? अनु बोलते, आई, झाली माझी मुंबई पाहून. मला तिकडे करमत नव्हतं म्हणून मी आली लगेचच आपल्या घरी गावी. तुला बरं नाही वाटलं का आई मी घरी लगेच आली त्याचं? मला तर तुझ्याशिवाय करमतच नव्हतं. 2 दिवस तुझ्या विना 2 वर्षासारखे वाटले. कल्पना अनुला बोलतात. बरं, दे ती बॅग इकडे. कल्पना अनुच्या हातातील बॅग घेतात. अनु प्रवासातून खूप थकली होती. अनु घरात आल्या आल्या आजी लगेच, अरे सोनपापडी, आली तू? बघ कल्पना, मी म्हटलं होतं ना तुला. अनु जरी हट्ट करून मुंबईला गेली असली तरी अनुला मुंबईला आपल्या विना करमणार नाही ते. अहो,
इकडे बाहेर या, कोण आले बघा. आजी आजोबांना आवाज देतात. आजोबाही आतल्या रूममधून बाहेर येऊन, सोनपापडी आली तू? किती आठवण येत होती बाळा तुझी आम्हाला. परत जाऊ नकोस कुठेच आम्हाला असं एकटं सोडून. करमत नाही आम्हाला घरात. आजोबा अनुला बोलतात. सर्वांचं प्रेम पाहून अनु भारावून जाते. ती आजोबांना जाऊन बिलगते. आजी आजोबांची खूपच लाडकी असते अनु. एकुलती एक नात असते त्यांची. खूप पैसा नसतो त्यांच्याकडे, पण सुखी आणि समाधानी असतात ती सर्वजण. पैशापेक्षा नाती जास्त मोलाची मानणारी माणसं असतात ती. कल्पेश अनुजाचे वडील घरी नसतात, ते बाहेर असतात. दुसऱ्या दिवशी अभि पहाटे घरी येऊन त्याच्या रूममध्ये झोपतो. मित्रांसोबत उशिरापर्यंत ड्रिंक करून घरी आलेला असतो तो. नीलम त्यांचं आवरून खाली सकाळी हॉलमध्ये येतात. घरात नोकर चाकर असतात, पण घरातील प्रत्येक काम स्वतः लक्ष देऊन केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हॉलमध्ये आल्यावर नोकराकडून नीलमना समजते अभि घरी असल्याचे. त्या खूप खुश होतात. त्या पटकन अभिच्या रूममध्ये जातात. अभिच्या रूमचा दरवाजा उघडाच असतो. अभि बोलत त्या रूममध्ये शिरतात तर अभि झोपलेला असतो. त्याच्याजवळ आल्यावर नीलमना अभिने ड्रिंक केली आहे ते समजते, पण तो झोपलेला असतो म्हणून नीलम अभिला उठवत नाहीत. त्या स्वतःच मनात, अभि का असा वागतोस तू? स्पष्टही काही कधी बोलत नाहीस. मन मोकळे करत जा रे बाळा. दुसऱ्या कोणाकडे नाही, पण मी मॉम आहे तुझी. माझ्याकडे तुझे प्रॉब्लेम तू शेअर करू शकतोस, तेही हक्काने अभि. मी किती वेळा तुझ्याशी बोलत असते, तुला काही त्रास आहे का? पण तू तुझं मन कधीच मोकळं करत नाहीस माझ्याकडे. का रे बाळा असा दूर दूर पळत आहेस तू माझ्यापासून? मला खूप वाटतं तू माझ्याशी बोलावं, गप्पा माराव्या, पण तसं कधीच तू करत नाहीस. मीच बोलत असते नेहमी तुझ्यासोबत. तू शब्द पैशाने विकत घेतल्यासारखे बोलतोस नेहमी माझ्यासोबत. त्यांचे डोळे पाण्याने डबडबतात. चेहरा हिरमुसतो. नीलम अभिच्या केसातून डोक्यावरून हात फिरवून तशाच त्याच्या बेडवरून उठतात आणि रूम बाहेर निघून जातात. आता त्या पुन्हा हॉलमध्ये येतात. दुपारी 12 नंतर जाग येते. तोपर्यंत कोणीही अभिला उठवत नाही, कारण सर्वांना अभिचा राग माहीत असतो. उगीचच वाघाची शिकार कोणालाच व्हायचं नसतं. अभि उठल्यानंतर त्याचं डोकं जड झालेलं असतं. रात्रीच्या जागरणामुळे तो उठून पहिला शॉवर अंगावर घेतो, तेव्हा त्याला कुठे बरं वाटतं. त्याचं आवरलं तरी तो लंचसाठी खाली येत नाही. काही वेळांनी नीलमच त्याला त्याच्या बेडरूममध्ये बोलवण्यासाठी येतात. नीलम अभिला येऊन, अभि बाळा, लंचसाठी चल खाली. मॉम तुम्ही घ्या लंच करून. मला नकोय आता. मला भूक नाहीये. भूक लागेल मला तेव्हा खाईल मी. थोडं तुटकपणे अभि मॉमसोबत बोलतो. नीलमना अभिच्या अशा तुटक बोलण्याचं खूप वाईट वाटतं. अभि बेटा, काय झालं? तुला कसलं टेन्शन आहे का? तू बोल ना माझ्याशी. तू जर काहीच बोलला नाही तर मला कसं कळणार? मॉम असं काहीही नाहीये. तुला का सतत असं वाटत असतं माझ्याबद्दल? अरे अभि, तू रात्री घरी आला नाहीस, पहाटे घरी आलास, आणि मी काल तुझ्याशी तुझ्या लग्नाविषयी बोलली होती, त्यात तुझा फोनही लागत नव्हता रात्री. मग मी काय समजायचं? अभि आता मॉमला बोलतो. मॉम, किती विचार करतेस तू? रात्री माझ्या मित्राची बर्थडे पार्टी होती, तिकडे गेलो होतो मी, त्यामुळे घरी यायला लेट झालं. आणि तू माझ्या लग्नाविषयी विचारलं होतंस मला, तर मग मी तुला सांगितलं आहे, तुला जे हवंय ते कर. मॉम, आता तरी काळजी करणं सोडून दे. मॉम, तुझ्या आनंदासाठी मी तयार आहे. तू सांगशील त्या मुलीसोबत लग्न करायला? मॉम खूपच आनंदात विचारतात. खरंच अभि, तू तयार आहेस ना मनापासून लग्नाला? अभि बोलतो, हो मॉम, तयार आहे मी. पण मला सतत लग्न या एकाच विषयावर चर्चा नको.
मॉम बोलतात, हो मला सर्व मान्य आहे अभि, पण तू एकदाचं लग्न कर. मुलापेक्षा मुलाची आई जास्त एक्सायटेड झाली आहे लेकाच्या लग्नासाठी. नीलम आता अभिच्या रूममधून आनंदात बाहेर पडतात. खाली हॉलमध्ये डायनिंग टेबलवर रामदास आणि आजी आजोबा जेवत असतात. रामदास नीलमना बोलतात, अहो नीलम जेवून घ्या. किती लेट करत आहात तुम्ही जेवायला. जेवण थंड होत आहे. अहो मला आता भूक नाही, माझं पोट भरलं आहे. असं म्हणून त्या आता अभि काय बोलला ते सर्वांना सांगू लागतात. अहो मी काय म्हणते, आपण उद्याच अनुजाच्या घरी जाऊयात. अनुजाच्या आई वडिलांकडे आपल्या अभिसाठी अनुजाचा हात मागायला. रामदास, अहो नीलम किती घाई करताय तुम्ही, अति घाई बरी नव्हे. नीलम, अहो मला आता विषयाची परीक्षा पाहायची नाही. अभिने होकार दिला आहे लग्नासाठी, तर मला थोडाही उशीर करायचा नाहीये. मलाही त्याचे लग्न लवकर उरकायचे आहे. आणि तसंही अनुजा 18 वर्षांची होत तोपर्यंत थांबावं तर लागणारच आहे आपल्याला. मग आता फक्त बोलणी करायला काय हरकत आहे. रामदास नेहमीसारखं काही न बोलता तोंड वाकडं करून रूममध्ये निघून जातात. त्यांचं नीलम काहीच ऐकत नसतात म्हणून रामदास थोडे रागात असतात. पण नीलम यांना अभिचं लग्न या व्यतिरिक्त दुसरं काही दिसत नव्हतं. त्या आता अनुच्या मामाला कॉल करतात. हॅलो, मी नीलम जहागीरदार बोलत आहे. अनुचे मामा, बोला ना, ओळखलं मी तुम्हाला. अहो आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की उद्याच अनुजाच्या घरी जायचं. निदान अनुजाच्या आईवडिलांच्या कानावर तरी घालावं की तुमची मुलगी आम्हाला आमच्या मुलासाठी आवडली आहे म्हणून. त्यानंतर बाकी लग्नाची बोलणी होतच राहतील. तुम्ही आमच्यासोबत यावं असंच आम्हाला वाटतंय. प्लीज नाही म्हणू नका. अभिच्या मामाला नाही पण म्हणता येईना, हो पण म्हणता येईना. आता काय बोलायचं ना बाई माणसाशी असं वाटतं त्यांना. नीलम अनुजाच्या मामांना विचारतात, ऐकताय ना. मामा तिकडून हो हो ऐकतोय. याल ना मग उद्या आमच्यासोबत अनुजाच्या घरी. नीलम मामांना बोलतात, तुमची एकच आशा आहे ओ हे लग्न जुळवण्यासाठी. प्लीज नाही म्हणू नका. हो कळवतो तुम्हाला, मामा बोलतात. बरं बोलून नीलम फोन ठेवून देतात. त्या तशाच पटकन रामदास यांच्याकडे जातात. अहो मी काय बोलते. नीलम रामदासना बोलतात, बोला राणी सरकार, तुमचंच राज्य आहे. काय आज्ञा. अहो तुम्ही पण ना. मी काय बोलते. अहो रामदास बोलतात, नीलम बोला पटकन, एवढा वेळ नाहीये माझ्याकडे, मी ऑफिसला चाललोय. अहो तुम्ही अनुजाच्या मामांना कॉल करून उद्याच आपल्यासोबत गावी येण्यासाठी बोला ना. मी त्यांना कॉल केला होता पण त्यांच्या मनात माझ्याशी बोलण्यात संकोच जाणवला. प्लीज करा ना आपल्या अभिसाठी एवढं. रामदास नीलम यांच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकून अभिसाठी की तुमच्या समाधानासाठी विचारतात. अहो तुम्हाला नाही वाटत का आपल्या अभिचं वय उलटून चाललं आहे, त्याचंही लग्न व्हावं म्हणून. रामदास बोलतात, वाटतं ना, आम्हालाही वाटतं आपल्या अभिचं लग्न व्हावं म्हणून, पण ते अशा पद्धतीने ओढून ताणून नाही. अहो विश्वास ठेवा माझ्यावर. एकदा का अनुजा लग्न होऊन या घरात आली ना की सर्व काही ठीक होईल. पण तुम्ही नका हो टेन्शन घेऊ. तुम्ही फक्त मामांना कॉल करून उद्या आपल्यासोबत अनुजाच्या घरी येण्यासाठी रिक्वेस्ट करा प्लीज. आता अभि लग्नाला तयार झालाय, तुम्ही त्यात आडकाठी आणू नका. आणि नीलम तिथून निघून जातात. अगं पण नीलम त्यांचं अगं पण ऐकायला थांबतच नाही तिथे. रामदास स्वतःशीच पुटपुटतात, ह्या नीलम पण ना एकदा का हट्टाला पेटल्या की कोणाचंच ऐकणार नाहीत. आता तरी त्यांच्या मनासारखं करायला लागेल मला. रामदास लगेच अनुजाच्या मामाला कॉल करतात. हॅलो मामा समोरून. बोला जहागीरदार.
ते उद्या प्लीज आमच्यासोबत गावी अनुजाच्या आई वडिलांना भेटण्यासाठी याल का? रामदास मामांना विचारतात. मामा हो येईल म्हणून बोलतात. कारण मामाचा स्वभाव एकदम दिलखुलास असतो. एखादी गोष्ट तुटेपर्यंत ताणून धरण्याचा नसतो. मग दुसऱ्या दिवशी हे बिन बुलाये मेहमान अनुजाच्या घरी पोहोचतात. घरी आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं हे तर आपल्या संस्कृतीतच आहे. अतिथी देवो भव. अनुजाच्या घरचे अचानक आलेल्या पाहुण्यांना पाहून आश्चर्यचकित होतात. पण त्यांच्यासोबत अनुजाच्या मामाला पाहून असतील कोणीतरी असा विचार करतात. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.